सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या कर्नाटकमधील सीमावर्ती भागात पावसाने थैमान घातले आहे. सलगपणे गेले 10 दिवस येथे पाऊस सुरू आहे. पावसाने शेतीचे, उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक रस्ते बंद असल्याने वाहतूक खोळंबली आहे. ग्रामीण व शहरी जनजीवन यामुळे विस्कळीत झाले आहे. लोकांची रोजीरोटी अवलंबून असलेले व्यवसाय बंद असल्याने लोक त्रस्त झाले आहेत. आता पुन्हा 27 सप्टेंबर पासून पुढे 4 दिवस प्रचंड पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याकरता महसूल विभागाने नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देत रेड अलर्ट जाहीर केला आहे. तसे परिपत्रक तहसील कार्यालयाने जारी केले आहे. शिवाय गावागावात हलगी वाजवून दवंडी देऊन नागरिकांना सतर्कतेची सूचना दिली जात आहे. अक्कलकोट तहसील विभागातील मराठी व कन्नड भाषिक गावात हे चित्र सर्रास पाहायला मिळाले. पाहूया विशेष माहिती. ನಾಳೆಗೆ ನಾಡ್ದ 2 ದಿನ ಭಯಂಕರ ಮಳೆ ಆದ್ರಿ. ಯಾರ್ದು ಹಳಿ ಮನೆ ಇದ್ರ ಹಳಿ ಮನ್ಯಾಗ ಇರೋದಿಲ್ಲ, ಹಳ್ಳ ಕೊಳ್ಳ ಹೋಗೋದಿಲ್ರಿ. ತಂದು ದನ ಕುರಿ ಎಲ್ಲ ಶೌಚಾಲಯದಾಗ ಇಡ್ಬೇಕ್ರಿ.